मराठा समाजाचे थोर समाज सुधारक भाई माधवराव बागल यांनी बांधलेल्या कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याचा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 9 डिसेंबर 1950 साली भाई माधवराव बागल यांनी डॉक्टर आंबेडकर हयात असताना त्यांचा पुतळा बांधला होता। त्या दिवसापासून या बिंदू चौकाला ऐतिहासिक नाव प्राप्त झालं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव तर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, संशोधक इंद्रजित सावंत, न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी मार्गदर्शन केलं। छत्रपती शिवाजी राजांचा विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, राजश्री छत्रपती शाहू राजांचा विजय असो। कोल्हापूर येथील बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला 75 वर्ष पूर्ण झाली ही अभिमानाची गोष्ट आहे। आणि ही पुतळ्यापुरती गोष्ट मर्यादित नाही, तर 75 वर्षापूर्वी भाई माधवराव बागल हे मराठा समाजाचे होते। मागासवर्गीय समाजानं जर पुतळा उभा केला असता तर ती गोष्ट वेगळी होती, परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुलेंनी मानवतेचा आणि सामाजिक समतेचा संदेश दिला, त्या विचारांची देशाला गरज आहे ही भावना लक्षात घेऊन ते जो पुतळा उभा केला होता। आणि त्याच विचारांची आजच्या घडीला प्रचंड गरज आहे, कारण भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली तरी जातीवाद नष्ट होण्याऐवजी जातीवाद वाढत आहे। आणि त्या गोष्टीसाठी आपण ह्या महापुरुषांची विचारधारा एकवटणं गरजेचं आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, कोणताही विचार कितीही चांगला असू देत, त्याचे प्रचारक आणि प्रसारक नसतील तर तो विचार नष्ट होतो आहे। आणि ती विचारधारा जपण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि खरी लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी या पुतळ्यांची यशोगाथा आपण सामील करणं, साजरी करणं ही काळाची गरज आहे। जगातील पहिला पुतळा बाबासाहेबांचा, जगातील पहिला पुतळा बाबासाहेबांचा, कोल्हापूर जिल्ह्यात या बिंदू चौकाला, कोल्हापूर जिल्ह्यात या बिंदू चौकाला माधवराव बागलांनी घेतला पुढाकार, नाव इतिहास घडला जगी, नाव अजरामर, इतिहास घडला जगी, नाव अजरामर, सोबतीला आहे गुरु महात्मा फुले, सोबतीला आहे गुरु महात्मा फुले, कोल्हापूर जिल्ह्यात या बिंदू चौकाला शाहू फुले विचारांचा करूया जागर, आचारांनी विचारांचा करूया प्रचार, आचारांनी विचारांचा करूया प्रचार, सोबतीला आहे शाहिरांची फौज, सोबतीला आहे शाहिरांची फौज, कोल्हापूर जिल्ह्यात या बिंदू चौकाला। आणि शेवटचे चरण अतिशय सुंदर आहे। पुरोगामी विचारांचे आहे स्फूर्तिस्थान, सारे जण येते इथे झुकती त्यांची मान, सारे जण येते इथे झुकती त्यांची मान, शब्द लिहितो गातो हो, शब्द लिहितो गातो शाहीर अमोल, शब्द लिहितो गातो शाहीर अमोल, कोल्हापूर जिल्ह्यात या बिंदू चौकाला, कोल्हापूर जिल्ह्यात या बिंदू चौकाला। हे गीत म्हणण्यासाठी मला लॉर्ड बुद्धाने संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बिंदू चौकातील हा जो पुतळा आहे याला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळं आज कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा मध्यवर्ती जयंती कमिटीच्या वतीनं हा एक अमृत महोत्सवी समारोह या ठिकाणी करण्यात आला। आणि या समारोहाचे प्रमुख उद्घाटक माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे सर होते, त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार सर होते, त्याचबरोबर प्रमुख मार्गदर्शक इंद्रजित सावंत सर होते, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रेमानंद मोरे सर होते। आणि या कार्यक्रमासाठी बहुमोल असं मार्गदर्शन लाभलेले आमचे जिल्हा मध्यवर्ती कमिटीचे प्रमुख मार्गदर्शक RPIचे जिल्हाध्यक्ष आदरणीय उत्तमदादा कांबळे सर, त्याचबरोबर जनशक्ती संघाचे संस्थापक अध्यक्ष DG भास्कर सर,
ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई सर, त्याचबरोबर या ठिकाणी खास उपस्थिती असलेले डॉक्टर अनिल माने सर, त्याचबरोबर मल्हार सेनेचे अध्यक्ष बबनराव रानगे सर आणि हा एकंदरीत संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती जयंती समितीचे कार्याध्यक्ष मांढरे सर, त्याचबरोबर सचिव वैभव प्रधान, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती समितीचे अनेक सदस्य, त्याचबरोबर कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली. त्या सर्वांचं मी मनापासून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा मध्यवर्ती समितीच्या वतीनं हार्दिक आभार मानतो.